एव्हरीवन, वेलकम टू इझी लर्निंग विथ स्वाती. आज आपण जॉली फोनिक्स ग्रुप 3 मधील फर्स्ट लेटर शिकणार आहोत, लेटर जी. जसा साऊंड आहे ग. कॅपिटल जी, स्मॉल जी. कॅपिटल जी, स्मॉल जी. ग ग्रेप्स, ग ग्रेप्स. ग गेट, ग ग्रास, ग गॅस. आता आपण लेटर जी म्हणजे साऊंड ग ची स्टोरी बघूया. गेल तिच्या ग्रॅनीकडे सुट्टीत राहायला जाते. ग्रॅनीकडे एक मोठं गार्डन असतं. गेलला गार्डनमध्ये खेळायला आवडत असतं. एक दिवस ती गार्डन मधून खेळून आल्यावरती हँडवॉश करायला बेसिन जवळ जाते. ती हँडवॉश करते, पण काय पाणी बेसिन मधून खाली जातच नव्हतं. मग ती ग्रॅनीला बोलवते. ग्रॅनी प्लंबरला कॉल करते आणि प्लंबर ते बेसिन अनब्लॉक करतो. अनब्लॉक म्हणजे मोकळं करतं आणि ते पाणी खाली जायला लागतं. पाणी खाली जाताना आवाज करतं ग ग ग ग ग. कसा आवाज करतं? ग ग ग ग ग ग ग ग ग. बेसिन मधून असं गोल 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 पाणी खाली जात असतं आणि त्याचा आवाज येत असतो ग ग ग ग ग ग ग ग ग ग. ते बघून गेलला खूप आनंद होतो आणि तीही तशाच करायला लागतो. तर आपल्या लेटर जी म्हणजे साऊंड ग चा ऍक्शन आहे ग 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 ग. जसं की पाणी खाली जात आहे. आता आपण लेटर जी म्हणजे साऊंड ग चं वर्कशीट बघूया. कॅपिटल जी, स्मॉल जी. कॅपिटल जी, स्मॉल जी. आता खाली 4 पिक्चर्स आहेत. आपण त्यातले ग साऊंडचे पिक्चर्स ओळखूया. ग ग्रेप्स, ग ग्रेप्स. सेकंड पिक्चर आहे लॉग, लॉग. लॉग मध्ये लास्टचा साऊंड आहे ग, लॉग. थर्ड पिक्चर आहे फ्रॉग. फ्रॉगचा पण लास्टचा साऊंड आहे ग, फ्रॉग. आणि हे पिक्चर आहे लॅम्प. आता लॅम्प मध्ये ग साऊंड आहे का? नाही. आपण त्याला क्रॉस करूया. आता आपण लेटर जी म्हणजे साऊंड ग चं राईम बघूया. The water gurgles down the drain. The water gurgles down the drain. The water gurgles down the drain. G g g g g g g g g g. Thank you.